कार्यकर्त्यात भावनिक वातावरण तयार व्हावं, उत्साहाचं वातावरण तयार व्हावं, एकीचं वातावरण तयार व्हावं यासाठी सातत्याने बहुजन विकास आघाडीचे युवा नेते सांगतायत की बहुजन विकास आघाडी हा एक पक्ष नसून एक कुटुंब आहे। आता मी हे का सांगतोय तर याच कुटुंबाचा भाग बनलेत धनंजय गावडे, हर्षद चौधरी। ज्या धनंजय गावडेने हितेंद्र ठाकूर यांचे कुटुंबीय, यांचे प्रमुख नेते यांना तुरुंगात टाकण्याची भूमिका बजावली, ज्या हर्षद चौधरींचं शिक्षण आहे 8वी पास, बेकायदा बांधकाम हा हर्षद चौधरी याचा व्यवसाय आहे, अशी त्याची सर्वश्रुत ख्याती आहे, अशा उमेदवाराला हितेंद्र ठाकूर यांनी पेलारमधून उमेदवारी दिली। पेलार परिसरातील स्थानिक मुस्लिम, स्थानिक आदिवासी यांनी बहुजन विकास आघाडीची संघटना उभी केली, वाढवली, ती मोठी केली। त्या आदिवासींवर, त्या स्थानिक मुस्लिम नेत्यांवर हितेंद्र ठाकूर यांनी भरोसा केला नाही। हितेंद्र ठाकूर सातत्याने सांगत आले बेकायदा बांधकामाशी माझा संबंध नाही, परंतु उमेदवारी देताना बेकायदा बांधकाम माफियाला हितेंद्र ठाकूर यांनी उमेदवारी दिली। त्याच धर्तीवर विधानसभेमध्ये हितेंद्र ठाकूर यांनी ज्या धनंजय गावडेच्या विरोधात आपली भूमिका मांडली, त्याच धनंजय गावडेला हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या पक्षाचा, आपल्या कुटुंबाचा सदस्य बनवलंय। हितेंद्र ठाकूर यांचा आपल्या कुटुंबियांवर, आपल्या नेत्यांवर भरोसा राहिला नाहीये का, असा प्रश्न आता ऐरणीवर आला।